तुमच्या भावना आहेत, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. तुमच्या भावनेला सन्मान देतो आम्ही, त्याच्याबद्दल काय नाही. पण आता त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, आरोपी पण अटक आहे. तुम्ही अशा पद्धतीने रस्ता रोको करू नये. एक पालखीचे दिवस आहेत. बरोबर बोललाय माझा शब्द मला ऐकून घ्या. पालखीचा आमचा मोठा बंदोबस्त आहे. नाही पण मी प्रयत्न करून कुणाला तरी बोलवीन. आता मी स्वतः आलोय. कारवाई आमची वगैरे का? आता माझी विनंती आहे की तुम्ही आता रस्ता रोको थांबवा. आपण चौकीला जाऊ. चौकीला काय असेल साहेब गेले 5-6 दिवसापूर्वी ठीक आहे, तुम्ही रस्ता रोको केला त्याच्याबद्दल काय नाही. आता वेळ झालेला आहे. शाळेची वेळ आहे, लोकांना येणे जाण्याची सकाळची वेळ आहे, लोकांना येणे जाण्याची कशाला झाले की तुमच्या भावना ज्या आहेत त्या पोचलेल्या आहेत. एक मागणी तीच राहते त्याच्यातली आपण चौकीला बसूया सगळे. फक्त रस्ता रोको थांबवा. तुम्ही चौकीला बसूया. तिथे घेऊया निवेदन. ऑफिसर प्रतिनिधी बोलवतो. आता माझी एकच विनंती की हे थांबवा. तिथं बोलवू सगळं. झालं तुम्ही केलाय, रस्ता रोको केलाय, भावनाही पोहोचली. प्रदर्शन नाही आहे 100% त्याच्याबद्दल मी समर्थन करतो. आम्ही त्या निवेदनामध्ये मागणी केली. हा मग जे काय म्हणणं चौकीला मागणी घातलेली आहे, त्यातलं कुणीही व्यक्ती येऊ द्या, आम्ही त्यांच्याकडे निवेदन सांगतो. जे काय म्हणताय ना तुम्ही चौकीला बसून आपण ते करू. रस्ता रोको थांबवा, लोकांना जाऊन सुरू करा. बिनकामाचं मला परत एक मिनिट ऐकून घ्या. मला परत कायदेशीर आहेत ना, मी कायद्याचा माणूस, मला कायदेशीर वागावं लागेल. तुमचं जर रस्ता रोको असं मी कायदेशीर राहणार असेल तर मग मला त्याच्यावर कारवाई करा. चालते. तुमच्या भावना आहेत, माझ्यापर्यंत आहेत. तुम्ही चौकीला चला, आपण तिथं बोलू, चर्चा करू. कोण महसूलचे प्रतिनिधी त्यांना तुमचं काय असेल ते निवेदन द्या. आम्ही रस्ता मी तुम्हाला नाही म्हटलोय का? मग तुम्ही आता शे संपवा सगळं आणि चौकीला चला, काही अडचण नाही. निवेदन महसूलचा ते सातपुतेचा आमची जास्त मोठी मागणीच नाही. हा ना, मला तुमची मागणी कळली ना. आता सातपुते त्यांना आहेत, ते महसूलचे तुमचे सर्कल अधिकारी आहेत, त्यांना तहसीलदार साहेबांशी मी बोलून स्वतः ते पाठवत आहेत त्यांना. ऐकून घ्या. ते येता येते चौकीमध्ये, त्यांना चौकीत बोलू. तुमचं काय असेल सगळे चला. मी काय म्हणत नाही तुम्हाला कुणी एक दोघं या म्हणून. सगळेच्या सगळे चौकीला चला, तिथं बसू, आपण चर्चा करू. मग काय सगळेच्या सगळे चला, पण हे रस्ता रोको थांबवायचं नाही तर मला परत ह्याच्या विरुद्ध कायदेशीर वागावं माझ्यावर. आम्ही ज्यावेळेस आंदोलन करतोय ना, त्याच्या परिणामाचे आम्ही विचार केला. आम्ही त्याच्या परिणामाचा विचार केला. काय म्हणतो, आमच्या भावनेसाठी आमच्या कारवाईचा तुमची भावना भावनेमध्ये आम्ही पण आहे. आम्ही काही वेगळे आहे का? आम्ही पण आहे. कोणतरी बोलवले. आता सगळे मी सुद्धा आलोय. तहसीलदार पर्यंत आज मेसेज गेला असेल, तहसीलदारची जबाबदारी नाही. तहसीलदारची बी जबाबदारी आहे ना. अरे तहसीलदाराची जबाबदारी असली तर काय आता वेळ काळ आहे का नाही? मी आता वरवड मधून आलोय. तुम्ही वरवड सांगा ना, मग इतक्या लांबून तुम्ही ऐकून घ्या ना. तुमच्या ह्या भावनांची कदर करून मी इथपर्यंत आलेलो आहे. माझी एकच विनंती आहे की तुम्ही आता इथून मोठा आणि चौकीला महसूलचे सगळे बोलवतो. आम्ही चर्चा करतो. तुम्ही चर्चा करा 2 मिनिटात. महसूलचे मी बोलवतो. तुमचं निवेदन काय असेल ऑलरेडी गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्यामध्ये कशी कडक कारवाई करतात त्याच्याबद्दल मी बघतो. सगळी ही जबाबदारी माझी सगळी. जे काय असेल फक्त तुम्ही हे रस्ता रोखात थांबवा. चर्चा करतो आम्ही. करायचं बोलण्याचा पेन वेगळा आहे की आम्हाला तुम्ही अटक केली. अटक करायला बोलण्याचा पेन वेगळा आहे. आता काय वेगळं बोलतो? अरे म्हटलं तुम्ही, अरे तुम्ही आता अरे म्हटला. हा बोलवले आपण. फक्त दोघांचा चौकात म्हणते ते काय खाली बसा. सगळ्यांच्या सह्या झाले ते.
तहसीलदाराचं गांभीर्य नसेल त्यांच्या तालुक्याला तहसीलदारपर्यंत गेलेला आहे, तहसीलदारपर्यंत आम्ही गेलेला आहे, पण तहसीलदारला जर गांभीर्य या विषयाचं नसेल आम्ही तहसील कार्यालयासमोर आम्ही येऊन बघू. तहसीलदार अशा पद्धतीने व्हिडिओ चालायचं आमचं, व्हिडिओ चालायचं. जर ही भूमिका असेल समाजातल्या ज्येष्ठ घटकात तुम्ही मानत नाही. आमचं एनसी क्लिअर आहे कशाला आमचं एनसी क्लिअर आहे आम्ही देत नाही. मंथली मिळायला आम्ही एनसी क्लिअर आहे आम्ही बोलू शकतो. आम्हाला आता बॅट टाकलं तरी आमचं पहिलं दाखवू दिलं का 40-45 आता भाऊ काय आणि चालू तरी देत नाही आम्हाला. तहसीलदारला जर गांभीर्य नसेल समाजातल्या ज्येष्ठ माणसाला तुम्ही असं बोलताय. तहसीलदार बी एक दलित आहेत, एक बौद्ध आहेत आणि तहसीलदारला जर त्याची जाणीव नसेल, त्यांच्या संवेदना जागृत नसतील, गुन्हा केला नाही तर हितनं पुढे एक काय जबाबदार अधिकारी आहेत काय गुन्हा आणि ते जर ह्याच्यावर काय सोल्युशन काढू शकत नसतील, त्यांना या विषयाचं गांभीर्य नसेल, तर आम्हाला आम्ही आतमध्ये बसायला तयार आहोत. एकदा तरी वापरेल की समाज त्यांनी आम्ही तहसीलदार यावं ही बी आमची मागणी नाही. तहसील कार्यालयामध्ये अनेक कार्यंटी आहेत, तर पुढच्या कार्यंटीने येऊन साहेब वरवंडवून आले, आपल्या भावनाची कदर करून नाळे साहेब वरवंडवरून आले आणि तहसीलदारला हे समजत नाही.